तर नमस्कार मित्रांनो, नवीन सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी होमगार्ड भरतीचा फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला पण 5 मिनिटात पूर्ण आयडिया येऊन जाईल की फॉर्म कसा भरायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे पोर्टलवर पूर्ण सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती दिलेल्या आहेत। तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात ओपन करून बघू शकता। आता मी नाशिक जिल्ह्याची जाहिरात ओपन करतोय। तर यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या जाहिरातीमध्ये पूर्ण किती मीटर धावायचं आहे, काय काय शारीरिक चाचण्या होणार आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे। याची कुठली लेखी वरती तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत। पहिले होम आहे, होमगार्ड सेंटर। तर आपल्याला एनरोलमेंटमध्ये यायचं आहे। त्याच्यात 3 नंबरचा ऑप्शन आहे ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म। त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, तिथूनच आपला फॉर्म ओपन होईल। तर एवढाच फॉर्मचं ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यात आपल्याला फॉर्म भरायचं आहे। तर पहिले जिल्हा निवडायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर युनिट झोन निवडायचं आहे, त्याच्यात 4-5 युनिट दिलेले असतील। तर आता मी पहिले इगतपुरी नाशिक सिटी घेतो आहे, कारण की मी नाशिकजवळ। तर मी पहिले नाशिक सिटी निवडून पोलीस स्टेशनमध्ये मस्तूर हे पोलीस स्टेशन निवडतो आहे। तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जे जवळ पोलीस स्टेशन पडत असेल ते पोलीस स्टेशन तुम्ही निवडावं। तर मित्रांनो, पोलीस स्टेशन निवडून झाल्यानंतर खाली आपल्याला नाव टाकण्याचा ऑप्शन दिसतोय। त्यामध्ये आपल्याला 10वीच्या प्रमाणपत्रावर आपलं नाव जसं आहे तसंच नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये। पहिले स्वतःचं आडनाव, नंतर स्वतःचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये टाकायचं आहे इंग्लिशमध्ये। त्याच्यानंतर आपल्याला आपलं जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल जे काय असेल ते तुम्ही टाका। त्याच्यानंतर खाली आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। आधार कार्डवर बघून व्यवस्थितपणे नंबर टाका। त्याच्यानंतर आपल्याला एज्युकेशनचा ऑप्शन दिसतो आहे। तर एज्युकेशनमध्ये 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचे ऑप्शन आहेत। तुमचं जेवढं शिक्षण झालेलं असेल त्यानुसारच तो ऑप्शन निवडा। तर मी इथं आता माझ्या विद्यार्थ्यात जो आला आहे त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्याच्यामुळे मी ग्रॅज्युएशन निवडतो आहे। त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेसचा ऑप्शन आहे, त्याच्यात तुमचा जो पत्ता आधार कार्डवर आहे तो पत्ता तुम्ही टाकायचा आहे। पूर्ण पत्ता व्यवस्थित टाका। त्याच्यानंतर परत तुम्ही प्रोफेशन विचारलेलं आहे, तर तुम्ही काय करता, लेबर, फार्मर, स्वतःचा बिझनेस असेल तर त्याच्यात ऑप्शन बरेच दिलेले आहेत। त्याच्यानुसार तुम्ही तुमचा बिझनेस प्रोफेशन टाकू शकता। खाली ईमेल आय डीचा ऑप्शन दिलेला आहे, तर तुमचा ईमेल आय डी टाका, जो काही ईमेल आय डी असेल तुमचा तो। आणि पुढे एक मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे। नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट, तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे का, नसेल तर नो म्हणा। इकडे जन्मतारीख विचारली आहे, जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर उंची विचारली, उंची टाकायची आहे आपल्याला मित्रांनो। तुमची साधारण उंची मुलांना दिलेली 162 सेंटीमीटर, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही टाकू शकता। बघा, ही जाहिरातीमध्ये दिलेली आहे पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर, छाती दिलेली 76 आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे। तर इथं आपल्याला हाईट टाकायची आहे। हाईट टाकली त्याच्यानंतर लगेच आपल्याला पहिले तुम्ही यापूर्वी होमगार्डमध्ये होता का, असाल तर येस करा, नसाल तर नो म्हणा। तर आता इथं नाही आहे म्हणून मी नो म्हटलं आहे आणि मोबाईल नंबर टाकून माझी माहिती आता मी सेव्ह करणार आहे। बस इतकाच फॉर्म आहे, खूप छोटी माहिती। त्याच्यात आपल्याला फोटो अपलोड करायचे नाही, की कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही, काहीच माहिती नाही। सेव्ह म्हणायचं, आपला फॉर्म सेव्ह होऊन जातो। ओके म्हणायचं। ओके म्हटलं की इथं परत आपल्याला प्रिंट करण्यासाठी पहिले आधार कार्ड नंबर टाकायचा असतो। आधार कार्ड नंबर टाकायचा, खाली जन्मतारीख टाकायची आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं। लगेच आपल्या फॉर्मची प्रिंट येऊन जाते। त्याच्यावर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर दिलेला राहतो, दिसायला जातो तुम्हाला। सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। खूप सोपा फॉर्म आहे, तुम्ही मोबाईलवर पण भरू शकतात। झालं, ही आता प्रिंट आली आहे, अशा प्रकारची प्रिंट येते। त्याच्यावर फोटो चिटकवायचा असतो, इथे ऑप्शन दिलेला आहे फोटो चिटकवण्यासाठी। तो फॉर्म घेऊन आपल्याला होमगार्ड भरतीला जायचं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
जे करून मी तुम्हाला असेच व्हिडिओ पुढं घेऊन येत राहीन. धन्यवाद.